नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, अधिक मास हा 17 मेला चालू झाला आहे आणि पौर्णिमा तिथी देखील संपली आहे. पौर्णिमा तिथी देखील संपली आणि 15 दिवस अधिक मासाला झाले आहेत. आता अगदी 12 ते 2 ते म्हणजेच 4 दिवस अधिक मासासाठी शिल्लक आहेत. तर या राहिलेल्या काही दिवसामध्ये किंवा या शेवटच्या 5 दिवसात आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. तर हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. तर या महिन्यामध्ये जप, व्रत, दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. तर यामध्ये गाईची पूजा आणि गाईची सेवा ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. तर शास्त्रानुसार गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असल्याचे मानले जाते. म्हणूनच गाईची सेवा म्हणजे सर्व देवतांची सेवा असं म्हटलं जातं. सर्व देवतांची सेवा केल्याचं पुण्यफळ मिळतं. तर अधिक मासात केलेली गोसेवा अनेक पटींनी फळ देणारी मानली जाते. बघा, आपण या अधिक मासामध्ये जर का आपल्याला या संपूर्ण अधिक मासात गाईची सेवा करायला जमलं नसेल, तर गाईला वाण द्यायला जमलं नसेल, तर आपण आवर्जून या राहिलेल्या काही दिवसात आपल्या सोयीनुसार किंवा या राहिलेल्या दिवसामध्ये गाईची सेवा करायची आहे आणि पुन्हा ही एक वस्तू गाईला खायला द्यायची आहे. तर बघा, 3 वर्षांनी हा अधिक मास येतो आणि हा अधिक मास 3 वर्षांनी आल्यावर पुन्हा ही सेवा करण्याला किंवा गाईला वाण देण्यासाठी आपल्याला 3 वर्षाची वाट बघावी लागते. तर या अधिक मासामध्ये आपण राहिलेल्या या शेवटच्या काही दिवसातच जर का गोसेवा केली, तर काही गोष्टी केल्या, तर आपल्याला संपूर्ण अधिक मासात केल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. तर या अधिक मासात आपण जेवढी पण काही सेवा करतो, खास करून गोसेवा करतो, याचं अधिकाधिक पुण्य हे आपल्याला अक्षय टिकून राहत असतं. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी ही एक गोष्ट आपल्याला गाईसाठी करायची आहे. तर ही संधी आपल्याला सोडायची नाही. 3 वर्षांनीच येणार आहे. आपल्याला घरात खूप अडचणी असतील, घरात पैशाच्या समस्या असतील, घरात सुख शांती नसेल, घराची भरभराटी होत नसेल, अन्नधान्य पुरत नसेल, पैसा पुरत नसेल, लक्ष्मीसारखी टिकत नसेल, तर आपण आवर्जून या राहिलेल्या दिवसांची संधी आपल्याला सोडायची नाही. या दिवसाचं सोनं करायचं आहे. ज्यांनी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी या गोष्टी करा. ज्यांना माहिती असतात या गोष्टी, काही वेळेच्या अभावामुळे ह्या गोष्टी केल्या नसेल, त्यांनी देखील या वेळात वेळ काढून या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत. तर या अधिक महिन्यामध्ये जावयाला मानपान असतो, वाण देत असतात. तसंच आपल्याला गाईला देखील या अधिक महिन्यामध्ये वाण द्यायचं आहे. तर आता वाण म्हणजे काय आणि वाण काय द्यावं? तर बघा, हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार गाईला अन्न दिल्याने घरातील नकारात्मकता कमी होत असते आणि सुख समृद्धी वाढत असते. तर अनेक ठिकाणी अधिक मासामध्ये गाईला वाण देण्याची परंपरा देखील आहे. तर यामध्ये तुम्ही फळं, धान्य, गूळ, हरभरा किंवा इतर पूजेच्या वस्तू अर्पण केल्या तरी पण चालतात. तर अधिक महिन्यात गाईचं तुम्ही सकाळी दर्शन घेणं शुभ मानलं जातं. शक्य असल्यास गाईला हिरवा चारा, गवत, गूळ, भाकरी किंवा धान्य खाऊ घालायचं आहे. श्रद्धेने केलेली ही सेवा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. कारण गाईमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि खास करून या अधिक महिन्यात, धोंड्याच्या महिन्यामध्ये धोंड्याचा जो वाण देण्याला महत्त्व आहे. तुम्ही अजूनही जर का जावयाला धोंड्याचा वाण दिला नसेल, तर तुम्ही त्यांना घरी बोलावून तुम्हाला वाण द्यायचं आहे आणि त्याच दिवशी तुम्ही गाईला देखील धोंड्याचं वाण देऊ शकतात. आता हे धोंडे तुम्हाला 33 या संख्येने बनवून याचा वाण द्यायचा आहे. तुम्ही घरातील देवांना वाण द्या, नदीला द्या, त्याचप्रमाणे जावयाला द्या, त्याचप्रमाणे तुम्हाला गायला देखील वाण द्यायचं आहे. जावयाला धोंड्याचा वाण दिल्याने, त्यांचा मान सन्मान केल्याने भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतात. गाईला वाण दिल्याने आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा अक्षय स्वरूपात प्राप्त होत असतो आणि म्हणूनच आपण थोडक्यात छोट्यातली छोटी ही सेवा देखील आपल्याला या अधिक महिन्यामध्ये एखाद्या दिवशी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला करायची आहे. तर यासाठी काही ठिकाणी पुरणाचे धोंडे बनवतात, तर ते उकडून घेतात आणि त्याचा वाण देतात. तर काही ठिकाणी खोबरं किसून त्यात वेलची घालून किंवा खारीक खोबरं किसून ड्रायफ्रूट्स वापरून हे तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये भरून तुम्हाला त्याचा
तळलेले वाण द्यायचं आहे, गाईला वाण द्यायचं आहे. परंतु या अधिक महिन्यात ही जी शेवटची संधी आहे, तर या दिवशी आवर्जून तुम्हाला वाण द्यायचं आहे. बघा, या 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे, 11 तारखेला कमला एकादशी झाली, 12 तारखेला प्रदोष आहे आणि 13 तारखेला शिवरात्र आहे. तर हे शेवटचे जे दिवस आहेत हे सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनातील काही गोष्टी जर का कमी करायच्या असतील, त्रास कमी करायचा असेल, कष्ट कमी करायचे असतील किंवा आपल्याला चालून येणाऱ्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल, तर आपण आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहेत. अधिक मासामध्ये गायीची पूजा करताना तिच्या कपाळावरती हळदी कुंकू लावा, पायावर पाणी घालावं, फुले वाहावीत आणि शक्य झाल्यास प्रदक्षिणा घालावी. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर आपण जे काही वाण आणत असेल ते त्यांना आपल्या हाताने खाऊ घालायचं आहे. ज्यांना वाण देणं शक्य नसेल त्यांनी गाईला हिरवा चारा, गूळ, धान्य, हरभऱ्याची डाळ, चण्याची डाळ या प्रकारे तुम्ही त्यांना, किंवा घरात तुम्ही काही पुरणाचा स्वयंपाक केला असेल किंवा पोळी केली असेल तर त्याला तूप लावून एक गुळाचा खडा ठेवून तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात. त्यानंतर गोमातेला आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती, आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की अधिक मास हा आत्मशुद्धी आणि भक्तीचा महिना आहे. तर या काळामध्ये गायीची सेवा केल्यानं मनामनात करुणा, दया आणि सेवाभाव निर्माण होत असतो आणि धार्मिक दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तर लक्षात ठेवा, गायीची सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून प्राणीमात्रांप्रती प्रेम आणि संवेदनशीलता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. तर अधिक मासात शक्य असेल तेवढी गोसेवा नक्की करा. गायीला चारा खाऊ घाला, तिची पूजा करा आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.